आणि या सदराची सुरुवात आपण करणार आहोत साखर कारखान्याच्या बातमीनं। यंदाचा ऊसाचा गाळप हंगाम 1 डिसेंबर 2016 पासून सुरू करण्याचा सरकारने घेतलेला निर्णय मूर्खपणाचा असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे। 1 नोव्हेंबरला कारखाने सुरू केले तरच ऊसापासून चांगली साखर तयार होईल, नाहीतर डिसेंबर महिन्यात शेतकऱ्यांना मोठा फटका बसू शकतो असं खासदार राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे। मंत्री समितीने घेतलेला निर्णय हा काही विचारांती निर्णय घेतलेला दिसत नाही। एक तर राज्यामध्ये ऊसाची टंचाई निर्माण होण्याची लक्षणे दिसत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जो काही राज्यामध्ये ऊस शिल्लक आहे तो कोल्हापूर आणि पुणे विभागातच बऱ्यापैकी आहे आणि हे दोन्ही विभाग कर्नाटकला लगत आहेत। राज्यातला जवळपास 45% ऊस याच विभागामध्ये असताना शेजारच्या कर्नाटक राज्यानं जर 1 नोव्हेंबरपासून सीझन सुरू करायचा निर्णय घेतला आणि तशी माझी माहिती आहे कर्नाटक राज्यातले कारखाने 1 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत। आम्ही जर 1 महिनाभर वाट बघायचं म्हटलं तर याच्यामध्ये महाराष्ट्रातला ऊस कर्नाटकमध्ये जायला उशीर लागणार नाही। नांदेडमध्ये अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। जवळपास 30,000 हेक्टरवरील उडीद पिकाचं नुकसान झालं असून सोयाबीनचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर लातूर जिल्ह्यातल्या जळकोट, रेणापूर आणि उदगीर तालुक्यात 9 साठवण तलाव फुटले आहेत। पाण्याच्या ओघात शेतातली उभी पिकं वाहून गेली आहेत, जमीनही खरडून निघाली आहे, घराघरातही पाणी शिरलंय। लातूरमध्ये 2 जणांचा बळी गेला असून 74 जनावरं दगावली आहेत। जिल्ह्यातल्या बहुतांश रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। पावसात कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे, तर हिंगोली जिल्ह्यातही पिकांचं अतोनात नुकसान झालंय। सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावातील सोयाबीन, कापूस, हळद आणि ऊसाच्या उत्पादनात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे। निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जातोय। सोयाबीनचं जे पीक आहे त्यामध्ये जवळपास ते झाड परिपक्व पीक झालं होतं। त्यामुळे जास्तीच्या पावसामुळे आणि आर्द्रता वाढल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी त्याला कोंब आलेले आहेत। काही ठिकाणी ते काळं पडलेलं आहे, काही ठिकाणी ते पुरामुळे वाहून गेलेलं आहे। असं अनेक प्रकारचं नुकसान त्यामध्ये झालेलं आहे। आता निसर्गाच्या अवकृपेमुळं आपल्याला पाऊस जूनमध्ये पडला साहेब, जुलैच्या पहिल्या हप्त्यापासून पडला, नंतर जे उडीद गेली ते 1.5 महिना पाऊस पडलाच नाही। आता पडायला सुरुवात झाली ते 1 महिन्यापासून सततधार पाऊस आहे। साधारणतः 25 व्यक्तींचा आपण पूर्णपणे जिल्ह्यामध्ये मला सांगायला आनंद होतो की पुरामुळे कुठलाही व्यक्ती यामध्ये दगावलेला नाही। पुराच्या पाण्यामुळे कुठे जमीन खरडून गेली असेल तर ती जमीन खरडून गेल्यास सुद्धा पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत। लातूर जिल्ह्यात आधी पाणी नसल्यानं शेती पिकली नाही, कोरडा दुष्काळ पडला आणि आता शेतातील उभ्या पिकात पाणीच पाणी आहे। त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास 6 लाख हेक्टर पिकांचं नुकसान झालंय, ज्यात सोयाबीन, तूर ह्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। गेली 4 वर्ष दुष्काळात होरपळलेल्या लातूर जिल्ह्यातील ही आजची परिस्थिती आहे। मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचलंय, त्यामुळे खरीपाचं पीक हातचं जाण्याची वेळ आली आहे। जिल्ह्यात 1065 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद झाली असून नदी, तलाव, धरणं ओसंडून वाहू लागली आहेत। परिणामी काही ठिकाणी पूर तसंच तलाव फुटीच्या घटना घडल्या असून त्याचा शेतीला फटका बसलाय। लातूर जिल्ह्यातील 6 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडलाय। नदीपात्राच्या दोन्ही बाजूचे पिकं सोयाबीन, हायब्रिड पूर्ण गेलेले आहेत। दोन्ही बाजूची जमीन पूर्ण पाण्याखाली गेली आणि पाणी हे गावापर्यंत पोहोचल्यामुळं पूर्ण पिकामध्ये पाणी होतं। पूर असा झालेला आहे की पूर्ण जवळगा शिवार पाण्याखाली आहे। कमी जास्त 90% पूर्ण शिवार पाण्यानं वाहून गेलाय। हाताला आलेले पिकं पूर्ण वाहून गेलेत। अनेक शेतकऱ्यांनी शेतात तसंच घरात सोयाबीनचा साठा करून ठेवला होता, मात्र पुराचं पाणी घरात शिरल्यानं हाताशी आलेलं सोयाबीन पाण्यात भिजल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। हरभरा होता 22-23 क्विंटल, ज्वारी होती 27-28, गहू होते 7, करडीचे होते 3। असं खाण्यापिण्याचा सगळा माल इथं, डाळ दाणा सगळं इथंच होतं। नदीच्या जवळ आमचं शेत आहे, सगळं घरामध्ये पाणीच पडलंय, सगळं मालाचे नुकसान झाले। सगळं आमचे बोरचे पैप वगैरे सगळे वाहून गेलेत, पत्र वाहून गेलेत, ज्वारी खाण्याची सगळी भिजली, हरभरा भिजला, करडी भिजली, सध्या डाळ केलेली ती पण भिजून गेली। सध्या शिल्लक घरामध्ये काहीच राहिलं नाही।
अति पावसामुळे ओला दुष्काळाचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। याआधी पाऊस नसल्यानं शेतकरी बेजार होता, तर आता अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं कुटुंब पुन्हा एकदा कर्जाच्या गर्तेत अडकण्याची चिन्ह आहेत। शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर। नाशिक जिल्ह्यात सरासरीच्या 99% पाऊस झाल्यानं निम्म्याहून अधिक धरणं ओसंडून वाहत आहेत। परतीच्या पावसानं मध्यम प्रकल्पातील केळझर, माणिकपुंज, तिसगाव, नांदूर, मधमेश्वर, आळंदी, करंजवन, वाघाडसह अनेक धरणं 100% भरली आहेत। बहुतांशी धरणातून पाण्याचा विसर्गही सुरू आहे। शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण 96%, तर दारणा, कशापी, चणकापूर, कडवा ही धरणं 99% भरली आहेत। निफाडसह 6 तालुक्यात पावसाची सरासरी 100% आहे, त्यामुळे शेतीचं नुकसान झालंय। परतीच्या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील लघु आणि मध्यम स्वरूपाची बंधारे 100% भरली आहेत। जिल्ह्यातील वार्षिक सरासरीची पावसाची आकडेवारी पार केली आहे। दोन्ही जिल्ह्यातील कोरडा दुष्काळ हटला असला तरी ओल्या दुष्काळाचा सामना मात्र शेतकऱ्यांना करावा लागणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील पिंपळगाव कुटे परिसरातील शेकडो हेक्टर शेतातील पिकं मुसळधार पावसामुळे खराब झाली आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडले आहेत। पाण्यात बागडणारी ही पाखरं बघून हे पाणी तुम्हाला कदाचित तळ्यातलं वाटत असेल, पण हे पाणी तळ्यातलं नसून शेतकऱ्यांच्या मळ्यातलं आहे। गेली 4 वर्ष या भागातील शेतकरी वर्ग पाण्यासाठी पावसाकडे डोळे लावून बसला होता। पाण्याअभावी शेतकऱ्यांची शेतं उजाड बनली होती। मात्र आता सततच्या पावसानं पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसू आली आहेत। आपण बघत असलेली ही दृश्य आहेत हिंगोली जिल्ह्यातील पिंपळगाव कुटे या गाव परिसरातील। गेल्या आठवडाभरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेकडो हेक्टर शेतावरील पिकं पाण्याखाली जाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। उडीद नाही आला, मूग नाही आला, तोडू गेला नाही, सोयाबीन तर आता गेलंच। एवढी आमची नुकसान झाली। 25 थैली खताची गेली। ऊसाला 1 एकराला 20 थैली आम्ही टाकली, त्याच्यावर गेरवा पडला, ऊस मोडून नुसता धांडा फपूस झालाय। आता करायचं कसं? सोयाबीन पेरलं वावरामध्ये, सोयाबीन गेलं 2 थैल्या उधार आणलेलं। 2 वर्ष झालं पाणी पडणं झालं आमच्या इकडे। आता पडत आमचं एक शेती गेली। आता आम्ही कसं करायचंय, कुठं राहायचंय, आमचं काय चलणं। सोयाबीन, हळद, कापूस, तूर, ऊस, ज्वारी अशी पिकं या परिसरात घेतली जातात। या 4 वर्षांच्या दुष्काळानंतर उसनवारी करून मोठ्या उमेदीनं अनेक शेतकऱ्यांनी पेरणा केल्या होत्या। या सततच्या मुसळधार पावसामुळे अनेक गावातील शेकडो हेक्टर शेतीमधील पिकांना याचा फटका बसलाय। शेतात पाणी साठल्यानं शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला हा घास निसर्गाच्या अवकृपेमुळे पुन्हा एकदा हिरावून घेतला असल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। अखेरला पाणी भरपूर पडलं, त्याच्या समधी नापिकी झाली आमची। शेतकरी हालात हे झाले। आम्हाला पुनर्गठन नाही, आम्हाला कर्ज नाही, आम्हाला काहीच नाही यावर्षी। आणि ते नाले नाहीत आमच्या वावराला, काही नाहीत। हे सरकारनं आमचे नाले काढून द्यावं, ते पाणी काढून द्यावं, नाही तर आमच्या जमिनीत काहीच राहत नाही। सोयाबीन पीक आणि थोडीफार हळदीचा पीक आहे। कापसाचं अगोदरचं तो प्युअर काळी जमीन असल्यामुळे सवान जमिनीत आमच्या, आणि ते पाण्यामुळे पूर्ण पाणी साचल्यामुळे पूर्ण नुकसान झालेलं आहे। पिकांचं असं नुकसान झाल्यानं शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या चक्रात अडकलाय। त्यातच बँकाही कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करत असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत। गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली। पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचं अतोनात नुकसान झाले। पावसाळ्यात कपाशी आणि तूर पिकांचं कशा पद्धतीने व्यवस्थापन करावं याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाचे सहाय्यक संशोधक दिगंबर पटाईत। पटाईत सर, खूप खूप स्वागत आहे। पीक पाणीमध्ये आपण बघतोय पावसाळ्यात फुलकिडीचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आणि त्यासाठी नेमके कोणते उपाय करावेत याविषयी आपल्या शेतकरी राजाला काय मार्गदर्शन कराल? प्रचंड प्रमाणावर फुलकिडे किंवा ज्याला आपण थ्रिप्स म्हणून ओळखतो, ह्या थ्रिप्सचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो। त्याच्यामुळे जर पाहिलं तर आपण पानं द्रोणासारखी झालेली होती, पानाच्या खाली आपण जर पाहिलं तर उलटे करून पाहिले तर चाई लागल्यासारखे दिसते। अशीच पानानंतर चाई लागल्यानंतर हळूहळू तांबडट रंगाचे होतात किंवा विटकरी रंगाचे होते। त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना हा लाल्या रोग आहे असं वाटलं।
त्या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव येऊन गेलेला आहे किंवा सध्या बऱ्याच भागात हा दिसूनही येत आहे. तसेच या ढगाळ वातावरणामुळे पांढऱ्या माशीचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो. तसेच सध्या कापूस हा पूर्ण वाढलेला आहे, 2 ओळीतलं अंतर कमी झालेलं आहे, त्यामुळे पांढरी माशी निश्चितच मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता आहे किंवा आलेली आहे. तर ह्या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो. याकरिता बाजारात काही चांगल्या दर्जाचे कीटकनाशक आलेले आहेत, जसे ॲसिफेट कीटकनाशक आहे, जे आपण 20 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून साध्या पंपाने त्याकरिता फवारणी घेऊ शकतो. किंवा बुप्रोफेझिन आहे, जे आपण 20 मिली 10 लिटर पाण्यात टाकून त्या ठिकाणी फवारणी केली तर त्याचा सुद्धा फायदा होईल. तसेच काही संयुक्त बुरशीनाशक आहेत, जसे ॲसिफेट अधिक बुप्रोफेझिन हे एक चांगल्या दर्जाचं बुरशीनाशक कीटकनाशक आहे, जे संयुक्त प्रकारे बाजारात उपलब्ध आहे. ते सुद्धा आपण 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यात टाकून जर त्याची फवारणी केली आणि कीटकनाशकाचं वरील जे प्रमाण आहे ते 3 पट पेट्रोल पंपाकरता जर वापरलं तर निश्चितच या रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी रोखू. पीक पाणीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आपण पुन्हा एकदा पटाईत सरांकडे जाणार आहोत. राज्यात अनेक भागामध्ये जोरदार पाऊस सुरू झालेला आहे पुन्हा एकदा आणि त्यामुळे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव होतोय आणि अशा वेळेस नेमके कोणते उपाय करावेत हे आपण जाणून घेणार आहोत पटाईत सरांकडनं. तसेच जे सध्या अति पाऊस झाला तर त्यामुळे कपाशीचं जर पाहिजे झालं तर कपाशीमध्ये आकस्मिक मर आपण पाहिलं तर शेतात गेलो तर एकदमच झाड एका रात्रीतच आपल्याला वाळलेलं सुकलेलं दिसतं आणि दुसऱ्या दिवशी जर पाहायला गेलं तर आपल्याला पूर्णपणे झाड वाळून जातं. मग त्याला 50-60 बोंड लागलेली ते न उमलताच त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. तर ह्या आकस्मिक मरचं सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतं. तर त्याकरिता सुद्धा काळजी घेणं फार आवश्यक आहे. तर त्याकरिता शेतकऱ्यांनी 150 ग्रॅम युरिया प्लस 150 ग्रॅम पोटॅश 10 लिटर पाण्यात टाकायचं आणि त्यासोबत एखादं बुरशीनाशक जसं कार्बन बेन्झिम आहे ते 10 ग्रॅम किंवा ब्लू कॉपर आहे जे आपण कॉपर ऑक्झिक्लोराईड म्हणतो तर ते कॉपर ऑक्झिक्लोराईड आपण 25 ग्रॅम या प्रमाणात यापैकी कुठलंही एक बुरशीनाशक ते जर आपण पाण्यात टाकलं तर ते त्याचं पाणी जर आपण झाडाला आळवणी केली आणि त्या ठिकाणी जर आळवणी केली आणि तर हा रोग पसरणार नाही आणि हा आकस्मिक मर त्या ठिकाणी अटका होईल. तसेच आपण तिथे जर माती चोपून घेतली त्या झाडाची तरी त्या ठिकाणी आपल्याला फायदा झालेला दिसून येतो. तसेच तुरीसारखं पीक आहे तर तुरीमध्ये सुद्धा मर किंवा उबळणे हा प्रकार आपण जर घरचं बियाणं वापरलं असेल किंवा काही लोकल स्थानिक वाहन जर वापरले असेल ज्याच्यामध्ये मारुतीसारखं वाहन आहे तर त्यामध्ये सुद्धा हा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो. तर त्याकरिता सुद्धा शेतकऱ्यांनी लक्ष देणं फार आवश्यक आहे. त्या ठिकाणी सुद्धा एखाद्या बुरशीनाशकाची आळवणी केली तर आपल्याला निश्चितच फायदा दिसून येऊ शकतो. नक्कीच पटाईत सरांनी दिलेलं नक्कीच मार्गदर्शन आपल्या शेतकरी राजाला पटलं असेल आणि नक्कीच शेतकरी राजा त्याप्रमाणे आपल्या शेतपिकाचं खरं तर एकूणच खरीप पिकांमध्ये आपण बघतोय की एकूणच सत्ता पाऊस सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भात आपल्याला पटाईत सरांनी मार्गदर्शन केलंय. यानंतर पीक पाणीमध्ये आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.